So welcome all, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण so today we are looking at the Indian judicial system. So what is the Indian judicial system that we are going to know? आज आपण बघणार आहोत की केंद्रीय कार्यकारी मंडळ. तर केंद्रीय कार्यकारी मंडळ हे कसे आहेत आणि कसे आहेत त्याप्रमाणे आपण बघणार आहोत. तर बघा, यामध्ये आपण बेसिकली बघत आहोत की आपल्याकडे संघ शासनासाठी म्हणजे आपली युनियन मिनिस्ट्रीज आहे म्हणजे किंवा युनियन गव्हर्नमेंट आहे. संघ शासन ज्याला आपण युनियन मिलिटरी नाही सॉरी मिनिस्ट्री आपण बोललेलो राईट. मिनिस्ट्रीमध्ये आपण बेसिकली हां, सॉरी. ह्याच्यामध्ये आपण या थर्ड ह्याच्यामध्ये आपण बघितलं बघा संघशासन हा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये आपण बघतो संघशासन. त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचे मग 2 पैलू, एक कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. तर कार्यकारी मंडळामध्ये काय-काय असतं ते तर आपण बघितलं. कायदे मंडळामध्ये सुद्धा काय-काय असतं ते सुद्धा आपण बघितलेलं. आता आपण कोणाकडे बघत आहोत, तर आता आपण बघत आहोत न्याय मंडळाकडे. न्याय मंडळ म्हणजे काय न्याय व्यवस्था, भारतीय न्याय व्यवस्था. भारतीय न्याय व्यवस्था ही कशी आहे आणि काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके. क्लिअर आहे तर बघा कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबर न्यायमंडळ हे सुद्धा शासनाचे एक महत्त्वाचे घटक आहे. कसे? तो इफ एनीवन आस्क्स यू अबाउट व्हॉट आर द 3 फॅक्टर्स ऑफ अवर इंडियन गव्हर्नमेंट, देन वी कॅन से द प्रेसिडेंट, the legislature, executive and the judiciary. So see, along with the legislature म्हणजे कायदे मंडळ, executives म्हणजे जे कार्य करणारे कार्यमंडळ. तर बघा कायदेमंडळ, कार्यमंडळ आणि त्यासोबतच न्याय व्यवस्था. तर हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे 3 ऑर्गन्स आपण जे बोललोय, हे इम्पोर्टंट ऑर्गन्स आहेत आपल्या गव्हर्नमेंटचे. तर सी त्यांच्यामध्ये तिघांचे कामं कसे आहेत, तर बेसिकली बघा कायदे मंडळाचे कायदे बनवण्यामध्ये असतो, कार्यमंडळाचे कायदे पूर्ण करण्यामध्ये असतो आणि प्लस मग ते अंमलबजावणी करण्यामध्ये असतो आणि न्यायमंडळाचे न्याय देणे असतं. जर कोणावरती अन्याय झाला असेल किंवा ज्याप्रमाणे आपण बेसिकली मूव्हीमध्ये किंवा सीरियल्समध्ये बेसिकली खूप वेळा बोललेलं, की मी कोर्टामध्ये तुला खेचेन आणि कोर्टामध्ये मला नक्कीच न्याय मिळेल. तर कोर्टामध्ये नक्कीच न्याय मिळेल म्हणजे काय? की कोर्टामध्ये आपल्या प्रत्येक एका हक्काचे, आपल्या प्रत्येक एका हां, हक्काचे बेसिकली आपल्या हक्कांचे किंवा आपलं बेसिकली आपल्या आपलं हक्कांचे पण बोलत आणि प्लस तिथे जाऊन आपल्याला ते होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचे आणि आपल्याला तिथे न्याय भेटतं हे खरंच आहे. तर न्याय तिथे आपल्याला भेटत असतो, राइट? तर त्यासाठी आपण सगळेजण न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असतो. तर बघा, आता या न्याय व्यवस्था बेसिकली काय? तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्याय व्यवस्था किंवा व्हेनेव्हर वी जस्ट हर्ड द वर्ड दॅट इस कॉल्ड द ज्युडिशरी ॲट दॅट मोमेंट the one thing that rings or the bang on our bang in our head that we called as the court. म्हणजे जेव्हा आपण कोर्ट अँड पोलीस म्हणजे बघा जेव्हा आपण न्याय व्यवस्थेबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याकडे 2 गोष्टी आपल्या डोक्यामध्ये नेहमी काही ना काही टिंग करतात किंवा म्हणजे ते सर्वप्रथम आपल्या लक्षात येतात ते म्हणजे काय? ते पोलीस आणि दुसरे म्हणजे कोर्ट. कोर्ट म्हणजेच आपण त्याला बेसिकली न्यायालय आपण म्हणतोय ते आपण बोलूया. तर बघा त्याबद्दल आपण बोलून घेऊया. तर बघा, त्यामुळे समाजातील अन्याय हे दूर होण्यासाठी बघा, समाजातील अन्याय समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त करण्यात येईल, ह्याचा विचार करणे आणि याच्यासाठी किंवा बेसिकली आपण बोलू शकतो, की न्याय व्यवस्थेचं काय काम आहे? तर समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य प्राप्त करणे हा एक किंवा ह्या एक न्याय व्यवस्थेचं कार्य आपण बोलू शकतो. नंतर बघा, तत्पूर्वी या न्यायालयाचं ते समजून आपण घेऊया. तर बघा, व्यक्ती व्यक्ती-व्यक्तीमधील मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबीत भिन्न-भिन्नता असते. सहिष्णुता, नंतर बाळगल्याचा या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाही. परंतु मतभिन्नाच्या टोकीने झाल्यास त्यांच्यातून संघर्ष निर्माण होतात व त्याचे निराकरण व निपक्ष दृष्टीने कायद्याचे अधिकारी होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळासारख्या निस्पृह यंत्रणा आवश्यक असतात. काय त्यासारख्या न्यायमंडळाची निष्क्रिय संस्था आवश्यक असतात. म्हणजे बघा, तर बघा बेसिकली आपण बघा एका सोसायटीमध्ये राहतो. आपण एका सोसायटीमध्ये राहतो. सोसायटीमध्ये राहतो म्हणजे काय? तर बेसिकली आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. आपण छोटंसं एक्झाम्पल म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण एखादं गाव आहे बघा, एखादं गाव आहे. त्या एखाद्या गावामध्ये कम से कम लोकं आपण समजा की 500 लोकं आहेत. तर 500च्या 500 लोकांचा विचारसरणी असेल किंवा 500च्या 500 लोकांची जी विचारसरणी किंवा मतं असतील, हे सेम असतील का? आन्सर इज नो.
फॉर एक्झाम्पल जस्ट लुक ॲट आता मी काय तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. आय गिव्ह यू द एक्झाम्पल दॅट इफ वी टूक अ विलेज ऑफ 500 पीपल, इफ वी टूक द विलेज ऑफ द 500 पीपल, the all the people, all the 500 people have the same mentality. Is there anything else to is there anything else? The answer is no. प्रत्येक माणसं आता प्रत्येक माणसं 500 च्या 500 माणसाचं विचारसरणी सारखीच असेल का? उत्तर आहे नाही. चला हे 500 माणसं तरी जास्त आहेत. फक्त आपल्या घरामध्ये आपण बघूया, इफ यू लुक ॲट इन अवर होम, इफ सपोज आपल्याकडे 5 लोकं आहेत. आपल्या घरामध्ये 5 लोकं आहेत. इफ सपोज 5 लोकं किंवा जनरली 5 लोकं किंवा 2-3 लोकं तरी आपल्या घरामध्ये नक्की असतातच. तर पहिले कोण? मम्मी, पप्पा, आपण. त्या मम्मी, पप्पा आणि आपण आपल्या तिघांची मतं एकमेकांसोबत जोडलेले असतात का? नेहमीच जोडलेले असतात असं नाही. आपल्या तिघांमध्ये कधी मम्मीसोबत आपला वाद होतो, कधी पप्पांसोबत आपला वाद होतो किंवा त्यांची मतं आपल्याला कळत नाही किंवा आपली मतं त्यांना कळत नाही. अशा प्रकारचे वादविवाद हे नक्कीच होत असतात. सो धिस टाइप ऑफ डिस्कशन अँड धिस टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट्स दॅट हॅपन्स रेग्युलरली. व्हाय इट इस सो? व्हाय इट इज सो? हे असं का होतं? कारण आपल्या सगळ्यांचे विचार हे थोडे वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे विचार सारखे असतात असं नाही. बट सी बट सी पण जेव्हा विचार किंवा जेव्हा हे डिफरन्स म्हणजे हे जेव्हा हे काही विचार आहे, हे खूप भिन्नता म्हणजे एका अतिशय वेगळ्या टोकाला जातात. तेव्हा काय होतं? तर ते झगडा होतो. खूप मोठा झगडा होतो. आता हे तर झालं आपलं 500 आणि हे तर झालं आपल्या घराबद्दल आपण बोलतोय. बट स्टिल बघा एक विचार करा. ते 132 करोड देशामध्ये जर अशा प्रकारचे जर झगडे झाले, तर बघा काय होऊ शकतात? दंगली होऊ शकतात. खूप मोठे हाणामारी होऊ शकते. तर म्हणजे सामाजिक, राजकीय नुकसान होण्याचे चान्सेस हे असतातच. परत बघा, हे तर झालं सामाजिक वर ह्यांचे नुकसान होण्याचे चान्सेस. परंतु बघा, घरामध्ये बघा बघा, आपण दरवेळेस आपण बघतो, की जर घरामध्ये जर कोणाचा झगडा झाला किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर कोणाचा झगडा झाला, तर काय करतात? कुटुंबातले जेवढे पण मोठे सदस्य म्हणजे आपले आई किंवा आपले वडील किंवा आपले आजी-आजोबा हे लोकं त्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना एकत्रित करतात. त्यांचे मतं जाणून घेतात आणि तिथं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतात. का? कारण हे झालं त्यांच्या घराबद्दल. परंतु तोच जर घराबद्दलचा जो ताण आहे तो जास्त वाढला, तर हे घरातले पण कुठे जाऊ शकतात? तर ते कुठे ना कुठे कोर्टाकडे किंवा अशा प्रकारचे फॅमिली कोर्ट आपण त्याला म्हणतो किंवा किंवा आपण त्याला म्हणू शकतो, की घरेलू तंटा सांभाळण्यासाठी न्यायालय असतं. त्याला आपण कुटुंब न्यायालय असं म्हटलं तरी चालेल. तर बघा, या न्यायालयामध्ये जाऊन त्याचा संशय आणि तिथं आपण न्यायप्राप्ती मिळवत असतो. परंतु बघा, हाच एक सिनारिओ मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे काय, की जेवढे जास्त लोकं म्हणजे माझा बोलायचा उद्देश हा आहे, की जेवढे जास्त लोकं, तेवढेच जास्त वेगवेगळे विचार. जेवढे जास्त लोकं, तेवढे जास्त वेगवेगळे विचार आणि तेवढ्याच जास्त वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मते आणि वेगवेगळ्या मतामुळे, वेगवेगळ्या विचारामुळे होणाऱ्या मतभेद. तर बघा, परत एकदा मी काय म्हणतोय, नीट शब्दांकडे बघा, नीट शब्दांकडे बघा. फर्स्ट आय सेड, की जेवढे जास्त लोकं, तेवढे वेगवेगळे मते. तेवढे वेगळे विचार. जेवढे वेगवेगळे विचार, तेवढेच वेगवेगळे मतं आणि जेवढे वेगवेगळे मते, जेवढे वेगवेगळे विचार, तेवढेच वेगवेगळे मतभेद आणि त्या मतभेदामधून निर्माण होणारा झगडा किंवा तंटा हा सुद्धा जास्तीत जास्त तीव्र होण्याची शक्यता असते आणि होतातही. तीव्र होण्याची शक्यता असतेही आणि होतातही. म्हणजे बघा, what I said, so see, we are living in the we are living in the India. India is the not the small country in the population. If I said, if we said in the population, the India is not the small country. It's having the 100 and 32 crore people, the population, right? So if we talk about this population, then we can see that every person have their different perspective, different thoughts, different beliefs, different faith, and different culture. Everything is different from the person to person. So what exactly happened? So because of they are having the different thoughts and different perspective, their beliefs are different. So by these things, the conflict of interest can be right, and the classes of thoughts can be right. म्हणजेच मी आता काय म्हटलं, म्हणजेच मी असं म्हटलंय, की वेगवेगळे विचार, वेगळे थॉट्स, वेगळे पर्स्पेक्टिव्ह असल्या कारणाने या लोकांमध्ये म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्या क्लासमध्येच घेतलं, तर क्लासमध्ये आपले जेवढे 10 लोकं असतील, 15 लोकं असतील, तर 15 लोकांना 10-15 लोकांचे विचार एकसारखेच असतील असं नाही. राइट? तर त्याचप्रमाणे
जसं एम-आय-टी तो आपण 132 करोड एवढे लोकं असताना देशामध्ये राहतो. त्या देशामध्ये बेसिकली आपण बघायला गेलो, तर किती वेगवेगळे विचार असतील, किती वेगवेगळे मतं असतात. तर त्या मतांमध्ये, त्या विचारामुळे दंगली म्हणजे मतभेद होण्यामध्ये म्हणजे क्लॅशेस ऑफ थॉट्स होऊन सुद्धा झाल्यानंतर आपण बोलत होतो, की मोठा कॉन्फ्लिक्ट म्हणजे मोठा झगडा होऊ शकतो. त्याला अव्हॉइड करण्यासाठी तो कुठे ना कुठे कंट्रोल ठेवण्यासाठी आणि ते लोकांमध्ये होऊ नये आणि सामाजिक म्हणजे काय सोशल पीस राहण्यासाठी आपण कोर्टचा सहारा घेतो आणि कोर्ट हा तिथे प्रेझेंट आहे. म्हणजे कोर्ट म्हणजे काय कोर्ट किंवा पोलिस स्टेशन किंवा कोर्ट, पोलिस स्टेशन हे तिथे प्रेझेन्स आहे. कारण हे जे मत आहे हा जो झगडा आहे तो होऊ नये यासाठी हे दोघं प्रेझेन्स असलेला आपण तिथे बघू शकतो. तर बघा, द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मे राइज बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स अँड द गव्हर्नमेंट. A discussion and the law made by the government may seem unfair to the people and they may approach to the court for the justice. So बघा, राइट नाऊ आपण एक सिनारिओ बघू शकतो, की प्रथमतः कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये किंवा प्रथमतः आपण जर आता या घडीला आपण जर बघितलं, तर आपल्याला आपल्या सगळ्यांना माहिती असणार तो आहे पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये किंवा दिल्लीमध्ये होणारा पंजाब, हरियाणा, दिल्ली यामध्ये होणारा शेतकऱ्यांचा उठाव. तो शेतकऱ्यांबद्दलचे जे त्यांचं जे शेतकऱ्यांचा उठाव आपण बोलवतो किंवा त्यांचं शेतकऱ्यांचा उठाव जेव्हा आपण बोलवतो किंवा आता सध्या शेतकऱ्यांचा जो चालू आहे. तर हे बेसिकली कसं तर ह्याच्यामध्ये काय तर शेतकऱ्यांचा विचार हा वेगळा आहे आणि सरकारचा विचार हा वेगळा आहे. शेतकऱ्याचा विचार हा वेगळा आहे आणि सरकारचा विचार हा वेगळा आहे. तर या दोघांमुळेच काय होत आहे तर व्यक्तिगत असावं किंवा एक शासन संस्था मध्ये असावं या दोघांमध्ये सुद्धा मतभेद असू शकतात. परंतु तो हा मतभेद जास्त व्हायलेंटली होऊ नये किंवा तो मतभेद आपली सीमा पार करून हिंसा होऊ नये यासाठी त्या ठिकाणी पोलीस, त्या ठिकाणी यासाठी त्या ठिकाणी पोलीस आणि परत न्यायव्यवस्था सुद्धा असलेली आपण बघू शकतो. न्यायव्यवस्था काय करणार? तर न्यायव्यवस्था त्यांच्यामध्ये जो होणार असणारा मतभेद आहे, तो समजून त्याच्यामध्ये मधला मार्ग काढून किंवा त्या दोघांमध्ये जे उचित आहे किंवा जे बरोबर आहे, ते समोर आणून अ, न्याय मंडळ न्याय द्यायचं काम करत असतो. जो सुश्रीत what we are saying. So the farmer protest is the latest news that uh, hearing about. So बघा, we already heard about the farmer protest. So farmer protest is what it is also the different perspective and different thoughts of the government as well as and the people म्हणजे काय मी म्हटलं की लोकांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे आपल्या शासनामध्ये असलेले दोन्ही वेगळे विचार आपल्याला तिथं दिसून पडतात आहे. बट बट तरी सुद्धा तिथं जाणारे जो प्रोटेस्ट आहे, जो प्रोटेस्ट तिथं जे होत आहे बेसिकली हा प्रोटेस्ट आपण जो त्यांचा बघत आहोत. राइट. तर त्या प्रोटेस्टमध्ये दंगली होऊ नये किंवा त्या प्रोटेस्टमध्ये म्हणजे मतभेद हा जास्त तीव्र होऊन तिथे दंगली वगैरे होऊ नये किंवा त्या दंगलीमध्ये किंवा अहिंसा, सामाजिक अहिंसा होऊ नये. यासाठीच तिथं काय बघत आहोत आपण तिथं न्यायाचे रक्षण करणारे लोकं म्हणजे कोण? पोलीस आणि प्लस सुप्रीम कोर्ट, तिथलं ते हाय कोर्ट वगैरे हे सुद्धा तिथं तिथे किंवा त्यांची बाब घेत आहे असं आपण बघू शकतो किंवा त्यांचा विचार आपण घेतात ते आपण बघू शकतो. सो बेसिकली ह्याच्यामध्ये आपण काय बघत आहोत, तर बेसिकली आपण हेच बघत आहोत, की कशाप्रमाणे न्यायव्यवस्था ही देशामध्ये खूप अत्यंत महत्त्वाची आहे. सो व्हॉट वी आर लुकिंग ॲट, सो व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट एक्झॅक्टली. सो वी आर टॉकिंग अबाउट की हाऊ दी ज्युडिशियल सिस्टम म्हणजे ज्यालाच आपण ज्युडिशियल सिस्टम किंवा जस्टिस मेकॅनिझम इज इम्पॉर्टंट इन इंडिया. Because why it is important? Because the India has it's not important for the India only. It is actually important for the every country and everything. So judicial system is not only limits to the court. तर बघा मी पुन्हा एकदा बोलतोय, पुन्हा एकदा डेफिनेट करतोय, तर ते बघा ज्युडिशियल सिस्टम इज नॉट ओनली लिमिट्स फॉर द courts. It also the limits for it can be seen in our family, it can be seen in our village, it can be seen in our taluka, it can be seen in our district, and it can be seen in our state as well as our country. म्हणजे मी काय म्हटलं की जो न्याय व्यवस्था आहे की न्याय व्यवस्थाबद्दल ते आपण का बोलत आहोत तर न्याय व्यवस्था एक एवढं इम्पॉर्टंट आहे की ज्यामुळे सामाजिक किंवा राजकीय शांतता टिकून राहते आणि शांतता टिकून राहते आणि न्याय व्यवस्था म्हणजे फक्त कोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असं नाही. ओके. तर न्यायव्यवस्था ही आपल्या घरामध्ये सुद्धा आहे. त्याप्रमाणे आपले आई-वडील आहेत. आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत. तिथे नगरपंचायत आहेत.
त्या पंचायतीमध्ये तिथं फैसला केला जातो. नगरपंचायत आहे. म्हणजे ते काय झालं बेसिकली ते सुद्धा एक प्रकारचे न्याय व्यवस्थाच आहे. नंतर तालुका याच्यामध्ये तहसीलदार आहेत किंवा छोटे डिस्ट्रिक्ट लेव्हलचे तहसीलदार डिस्ट्रिक्ट लेव्हलचे आपण बोलतो काही कोर्ट्स आहेत, न्यायालय आहे. त्याच्यानंतर आपण बोलतो हाय कोर्ट्स आहेत. त्यानंतर म्हणजे जे जे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय असणारे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय असणारे जे कोर्ट आहेत. नंतर हाय कोर्ट्स आहेत. नंतर परत सुप्रीम कोर्ट आहे. तर अशा प्रकारचे काही न्याय व्यवस्था आपण बघू शकतो. तर बघा, सर्वप्रथम खाली कोण असतात? सर्वप्रथम आपलं कुटुंब, नंतर असतात त्याच्यावरती परिषद सॉरी परिषद पंचायत सॉरी पंचायत. त्या पंचायतमध्ये फैसला घेतला जातो. नंतर त्याच्यानंतर आपण बोलतो की छोटासा कोर्ट, नंतर त्याच्यानंतर हाय कोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट. अशा प्रकारचे आपण काही स्टेप्स लावू शकतो. आणि सुप्रीम कोर्ट इज दी सुप्रीम कोर्ट. व्हाय इट इस कॉल्ड एज द सुप्रीम कोर्ट? बिकॉज इट इज द बेसिकली द सुपिरियर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे जे सर्वात वरचं असलेलं ते वरचे ते असलेलं कोर्ट असं आपण बघू शकतो. तर ठीक आहे. दॅट इज द थिंग. म्हणजेच आपण ह्या गोष्टी का जाणून घेतो? ह्या गोष्टीमुळे बघा, या गोष्टीमुळे आपल्या समाजामध्ये भलेही वेगवेगळे थॉट्स का नाही असेल, तर बघा वेगवेगळे थॉट्स असणं इज अ गुड थिंग. म्हणजे आपल्या समाजामध्ये वेगवेगळे थॉट्स आहेत. बट त्या वेगवेगळ्या थॉट्स हे बर्डन म्हणून कोणावरती जात नाही आणि वेगवेगळे थॉट्सचे बर्डन म्हणून कोणावरती नसताना नसून ते बेसिकली आपण बघू शकतो हां. नसून बर्डन नसून म्हणजे ते आपले थॉट्स आपण इंडिव्हिज्युअल आपण ते हँडल करू शकतो. आपले थॉट्स इंडिव्हिज्युअल आपल्याकडे ठेवून आपण त्याचे रक्षण पण करू शकतो आणि प्लस आपल्या थॉट्सचा कोणाचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा आपण आपल्याला कार्य केले पाहिजे आणि यासाठी सुद्धा आपण ते व्यवस्थित ते जपले पाहिजे. म्हणजे व्हॉट आय एम टेलिंग यू अगेन म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सांगतो मी काय बोलत आहोत. तर बघा एवढ्या आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याकडे वेगळे थॉट्स आहेत. पण तरी सुद्धा आपण एकमेकांसोबत झगडा करून आपण दुसऱ्या घरामध्ये राहतोय का? ॲन्सर इज नो. म्हणजे काय बोलतोय मी पुन्हा एकदा बघा. बघा कधी-कधी आपल्या आई-वडिलांमध्ये आणि आपल्यांमध्ये झगडे होतात किंवा आपले मतभेद होतात. तर आपण घर सोडून जातो का? किंवा त्याच्यामध्ये काही अशा प्रकारच्या काही गोष्टी करतो का? नाही. आपण काय करतो, आपण त्याच्यावरती शांतप्रमाणे विचार करतो, त्याच्यासोबत बोलतो, त्याच्यावरती डिस्कशन करतो आणि आपल्या घरातले आई-बाबा वगैरे असतील त्यांच्यासोबत त्यांना सांगून, त्यांना गोष्टी पटवून आपण आपलं मत किती बरोबर आहे किंवा किती खरं आहे, हे गोष्टी आपण सांगतो. प्लस त्यासोबतच ते आपल्याला काय सांगतात ते सुद्धा आपण ऐकतो आणि काय आपलं चुकीचं आहे किंवा काय आपलं बरोबर आहे, हे आपण समजून काय करत असतो बेसिकली ज्या बरोबर गोष्टी आहेत, ते स्वीकारून आपण पुढे चालत राहतो. तर ही सेम गोष्ट आपण बघतो न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा असलेले आपण बघू शकतो. तर ह्यालाच आपण न्याय व्यवस्था बोलवतो. यालाच आपण न्याय व्यवस्था असं सुद्धा बोलवतो. तर न्याय व्यवस्था म्हणजे बेसिकली काय आहे, की हो, वेगवेगळे जे मतभेद असतात ते समोर येतात. वेगळे मतभेद समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, ह्या गोष्टी सुद्धा गोष्टीवरती विचार केला जातो आणि जे आवश्यक गोष्टी असतील आणि जे आवश्यक गोष्टी असतील तर जे अ, हां, आवश्यक गोष्टी किंवा बरोबरच्या गोष्टी आहेत, ते समोर प्रदान केले जातात. तर त्यालाच आपण बेसिकली न्याय व्यवस्था आणि त्याच्यामुळे सगळ्यांवरती न्याय झालेला आपण बघू शकतो. राइट. आता पुढे आपण बघूया बघा, संविधानातील सामाजिक न्याय व समता यांच्या उद्दिष्टांचे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करत असते, त्याचप्रमाणे न्यायमंडळ ही काही खटल्यांच्या निकालाद्वारे अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. सामाजिक दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग, तृतीय म्हणजे ट्रान्सजेंडर त्याला आपण म्हणतो, इत्यादी सामाजिक घटकांना न्यायालयात मुख्य प्रवाह देण्यास मदत करू शकते. म्हणजे बघा व्हॉट दे आर सेयिंग तर बघा संविधानातील व्हॉट दे आर सेयिंग दॅट वी विल रीड अगेन टू सी the government tries to implement the objectives of the social justice and the equality laid down in the constitution. The judiciary through a discussion in the certain cases or through the active involvement can support the government. The court can help to bring the weaker section of the society, the women, children, differently able, and the transgender into the mainstream from the society. म्हणजे बघा, म्हणजे त्या फक्त न्याय देणं जेवढंच काम नसतं, तर आपले जे संविधानामध्ये दिलेले आपले जे हक्क आहेत किंवा संविधानामध्ये दिलेले आपले जे न्याय व समता हे जे उद्दिष्ट आहेत, त्यांचं रक्षण करणे, प्लस त्यांच्यासाठी सक्रिय भूमिका राखणे, प्लस जे आपले दुर्बल घटक आहेत, म्हणजे कोणते दुर्बल घटक आहे म्हणजे आपण बोलतो काही एस-टी-एस-सी कम्युनिटी, म्हणजे काही आदिवासी वगैरे किंवा गरीब लोकं किंवा महिला, बालके
दिव्यांग, ट्रान्सजेंडर इत्यादींना सुद्धा समाजामध्ये मुख्य स्थान मिळवून देण्याचं काम किंवा स्थान किंवा चांगलं स्थान मिळवून देण्याचं काम सुद्धा चांगलं स्थान मिळवून देण्याचं काम सुद्धा आपले कोर्ट करत असलेले आपण बघू शकते. पुढे काय बघा, स्वतंत्र समता, न्याय आणि लोकशाही यांच्या यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात, तेव्हा लोकशाही व्याप्ती आणि खोली वाढते आणि लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक असते. व्हॉट दे आर सेइंग की जेव्हा बघा, जर आपण लोकशाहीमध्ये राहतो म्हणजे आपण बोलतो की आपल्याला आपण जर समजा फॉर एक्झाम्पल आपण मी एक वर्ड यूज करतो, की आपण सगळेजण बोलतो की माझं स्वतंत्र राज्य, स्वतंत्र राज्य, स्वतंत्र राज्य. परंतु आपल्या स्वतंत्र राज्यामध्ये जर आपलंच जर चाललं नसेल, तर आपण त्याला स्वतंत्र बोलू शकतो का? ॲन्सर इज नो. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये सुद्धा लोकांचे हक्क व्यवस्थित जपले पाहिजे. हे सुद्धा इम्पोर्टंट आहे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण बोलत होतो की आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांना एक हक्क हा कॉमन दिलेला आहे. तो आहे आपण मतदाराचा हक्क. भलेही त्याला 18 वर्ष पूर्ण करावं लागतात. पण मतदानाचा हक्क आपला सगळ्यांना आहे. तर मतदाराचा हक्क असेल किंवा दुसरे काही हक्क असेल किंवा दुसरे काही सामाजिक फायदे असतील, ते आपल्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि ते पोहोचावे यासाठी सुप्रीम कोर्ट तिथं असते. परंतु भलेही समजा की कोणत्या व्यक्तीमुळे किंवा कोणत्या एका संस्थेमुळे किंवा व्यक्तीमुळे जर ती गोष्ट परिपूर्ण होत नसेल, तर आपण त्याबद्दल न्याय आपण नक्कीच मागू शकतो. त्याबद्दल न्याय आपण नक्कीच मागू शकतो. So what I said, if see, we are living in the democracy. We are living in the democracy, and we have the some values like the freedom, equality, and the justice, right? And plus we have the yes, and plus we have the freedom like freedom of expression, freedom of thought, freedom to go anywhere. म्हणजे बघा, आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपले मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढे सगळे स्वातंत्र्य असताना परंतु जर समजा एखाद्या संस्थेकडून एखाद्या संस्थेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून असे जो अशा प्रकारचा जर आपला जो स्वातंत्र्य आहे तो जर छिनून घेतला जात असेल तर आपण त्याबाबत कोर्टामध्ये नक्कीच नक्कीच त्याच्याबद्दल बाब विचारू शकतो किंवा आपण न्याय नक्कीच मागू शकतो. तर बघा, द रूल ऑफ द लॉ इज प्रोटेक्टेड बाय द ज्युडिशरी अँड द लॉ ट्रीटेड एव्हरीवन इक्वली. रिच, पुअर, फॉरवर्ड, बॅकवर्ड, मॅन अँड वुमन all are the equal before the law, and this is expressed clearly through judiciary discussion. So see what we are saying, तर ते काय म्हणतात की न्यायासमोर हे कोणी हा वेगळा नाही. तो भले तो अमीर असो, गरीब असो, श्रीमंत असो, अमीर असो, श्रीमंत असो, गरीब असो, प्रगत असो, अप्रगत असो, स्त्री असो, पुरुष असो, कसाही असो, त्या सगळ्यांसमोर तो सगळा हां, तो सगळ्यांसमोर आपण बोलत होतो की अ, न सगळ्या तर न्याय व्यवस्थेसमोर सगळे व्यक्ती हे समान असतात. नंतर बघा, न्यायदानाद्वारे भारतातील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. जे मी आता तुम्हाला बोललो होतो तेच हा पॉइंट आहे. कायद्यानुसार तंत्रज्ञानाची निराशा होणे व त्याला कोणत्याही गटातील व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्याचा प्रतिबंध होते. तर ह्याला अजून एक एलॅबोरेट करण्यासाठी मी तुम्हाला एक बोललो दॅट ॲज आय ऑलरेडी सेड की वी हॅव द राइट्स if someone is taking our freedom, so we can go in the court and to file the case against him. So the best example is this. The best example is this for the say suppose सपोज सपोज की इलेक्शन इज देअर. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. इलेक्शन आपल्याकडे आहे आणि इलेक्शनमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या जबरदस्ती करून किंवा समजा एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी संस्था असेल, ती आपल्याला बोलते की नाही, तुम्ही वोट देऊ नका आणि तुमचा जो मतदानाचा हक्क आहे, तो तुमच्याकडून छीनून घेतला जात आहे. ओके. तर तो तुमच्याकडून छीनून घेतला जातो और दॅट पर्सन इज ट्रायिंग टू टेक युअर राइट ऑर द फ्रीडम ऑफ द इलेक्शन और फ्रीडम ऑफ द वोट. जर अशा प्रकारचे ॲक्शन्स त्याच्याकडून होत असेल, यू कॅन डायरेक्टली सू हिम और म्हणजे काय आपण त्याच्यावरती कोर्टामध्ये केस हा लढवू शकतो. ओके. केस हा लढवू शकतो. म्हणजे बघा आपलं भले आजकाल हे मतदानाचा हक्क न बजावता आणि मतदानाची सुट्टी ही आपली पब्लिक हॉलिडे म्हणून ते जाऊन सेलिब्रेट करत असतात. परंतु मतदानाचा हक्क हा किती इम्पोर्टंट आहे. कारण त्याच्या विरुद्ध आपण जर कोर्टामध्ये केस घेऊ शकतो, तर एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था आपला मतदानाचा हक्क
मतदानाचा हक्क जर आपण बजावू शकलो नाही, तर आपण कोर्टामध्ये जाऊन त्याच्याबद्दल केस करू शकतो. बट स्टिल इफ सपोज तशा प्रकारचे म्हणजे किती इम्पोर्टंट आपले हक्क आहेत, किती इम्पोर्टंट आपला हक्क आहे. म्हणजे म्हणजे आपला जो स्वातंत्र्य आहे, आपल्याला जे हक्क आहे, आपल्याला जे कर्तव्य आहे, आपल्याला हक्क आहे, की आपल्याला स्वातंत्र्य दिलं. आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, त्या सगळ्या अधिकाराचं संरक्षण हे कोण करत आहे? न्याय व्यवस्था करत आहे. प्रत्येकाचं संरक्षण हे न्याय व्यवस्था करत आहे. म्हणजे कोणत्याही म्हणजे त्याच कारणानं आपण काय आहोत एक डेमोक्रॅटिक आहोत. त्याच कारणामुळे आपण एक लोकशाही आहोत. या लोकशाही म्हणजे काय, की या ठिकाणी जे काही राज्य आहेत ते कोणाचे आहे? लोकांचे आहे, आपलं आहे. हे कोणत्या नेत्याचं किंवा कोणत्या नेत्याचं तर राज्य भलेही तो नेता असेल आणि तो कामकाज करत असेल, परंतु तो नेत्याला निवडण्याचा अधिकार हा आपल्याकडे आहे. म्हणजेच आपण काय आहोत? आपलं ज्या ठिकाणी लोकशाही म्हणजे त्या ठिकाणी आपण आपलं राज्य करत आहोत. सो what I'm saying, so I'm saying ki see, so I will elaborate the more about this thing. I will elaborate the more about this point. So what is the point? It says ki suppose the someone is or someone is stopping us, or also suppose someone is stopping us for voting. म्हणजे तो वोट देण्यासाठी आपल्याला तो थांबवत असेल. So what we can do, we can case the file against him. Even that person, or even that is the individual, or it is done by the group of the people or the institution. म्हणजे काय, की जर तो एखाद्या व्यक्तीकडून किंवा काही लोकांकडून किंवा एका संस्थेकडून जर अशा प्रकारची घटना घडत असेल, दॅट इज स्टॉपिंग अस फॉर और फॉर ओबेइंग अवर ड्युटी ऑफ वोट. म्हणजे आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला करण्यापासून जर आपल्याला स्टॉप करत असेल, तर आपण काय करू शकतो? देन व्हॉट वी कॅन डू, वी कॅन डायरेक्टली गो टू द कोर्ट अँड केस द फाइल अगेन्स्ट हिम. म्हणजे बघा, म्हणजे ह्याच्यात काय मीन्स व्हॉट, ह्याच्यात मीनिंग काय, की आपले जेवढे पण फ्रीडम्स आहे, आपले जेवढे पण राइट्स आहेत, त्या सगळ्या राइट्सचं संरक्षण कुठे होत आहे? सगळ्या राइट्सचं संरक्षण हे बेसिकली आपण बोलू शकतो कोर्टमध्ये होत आहेत. कोर्टमध्ये होत आहे असं आपण बघू शकतो, राइट? सो ह्याबद्दल आपण जरा थोडंसं इंट्रोडक्शन घेतलेलं ज्युडिशियल सिस्टमबद्दल, इंडियन ज्युडिशियल सिस्टमबद्दल. आपण स्ट्रक्चर ऑफ द ज्युडिशियल सिस्टम एंड एव्हरीथिंग इज वी विल लूक इन द नेक्स्ट सेशन. ओके. आपण पुढच्या सेशनमध्ये त्याबद्दल बोलून घेणार आहोत. ठीक आहे. यू जस्ट रीड द लेसन्स and then we will talk about this again in the next session. All right. I hope you understand this thing. If you know, then you can ask me any questions, and if you do so, you just go and read this lesson. All right.